A very good morning guys and welcome back to my YouTube channel, that is Homo sapien Wolf. So first of all, wishing everyone a very happy new year guys, 2026. सो गाईज, तुम्ही माझा जर मागचा ब्लॉग बघितला असेल पुणे टू कोल्हापूरवाला पार्ट 1, सो त्याच्यात मी बोललो होतो की मी KTM ॲडव्हेंचर 390X+ घेऊन जाणार होतो. ती हीच बाईक आहे ॲक्च्युली. सो बेसिकली आज आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट राईडसाठी. 2026ची पहिली ब्रेकफास्ट राईड आहे, दॅट इज KTMवर. आणि बघू, मी तुम्हाला सांगणार आहे या बाईकचा एक्सपिरियन्स कसा आहे. बेसिकली ही माझ्या फ्रेंडची बाईक आहे, तर तो ॲक्च्युली सध्या इकडं अवेलेबल नाही आहे. सो त्यांनी मला यूज करायला दिली आहे त्याची बाईक. सो आज आपण राईडला जाणार आहे आणि बघू, थोडासा फीडबॅक शेअर करणार आहे की कशी आहे बाईक वगैरे. सो लेट्स सी. तुम्ही लोकांनी जर माझा ब्लॉग बघितला नसेल पुणे टू कोल्हापूर पार्ट 1वाला, तर तुम्ही जाऊन नक्की बघा माझ्या यूट्यूब चॅनलला. चॅनलचं नेम आहे होमो सॅपियन वुल्फ. सो वन्स अगेन वेलकम टू द लिजेंडरी नवले ब्रिज. हॅलो. अरे आवाज नाही येते यार. थांब, आलो मी 5 मिनटात पोहोचतोय. सो गाइस, मीटिंग पॉइंट विल बी द सेम, दैट इज़ इंजीनियर्स है, जहाँ पे हम यूजुअली रुकते हैं. सो वहाँ पे मिलने वाले हैं, मतलब आज सोलो राइड नहीं होने वाली. सो आज मेरे साथ मेरा एक फ्रेंड आने वाला है. आपको पता रहेगा, यस यू गेस राइट, TRK 502 वाला फ्रेंड अवधूत. सो ही विल बी जॉइनिंग फॉर द फर्स्ट ब्रेकफास्ट राइड विथ मी. सो ब्रेकफास्ट राईड ही 100 किलोमीटर्सची राहील. सो 100 जायला आणि 100 यायला. सो टोटल अराउंड 200 किलोमीटरची राईड राहणार आहे आजची. काय म्हणता? 2 ॲडव्हेंचर आज, फुल ॲडव्हेंचर करू आज. काय घेऊन आले? एवढंच आहे, हेच आहे फक्त. चला बाय, चलो चला. ओके गाइस, सो वी आर ऑल सेट फॉर द फर्स्ट ब्रेकफास्ट राइड ऑफ 2026. सो थोडं फ्यूलअप करायचं आहे बाईकमध्ये. सो ते फ्यूलअप करणार आहे आणि मग आम्ही कंटिन्यू करणार आहे राईड. अरे कुठे गेले? कुठे गेलं? स्वतःच भरतायत काय? पुढं भरू. नाही, पेट्रोल पंपवर लिटरली वर्कर नाही आहेत. कुठे गेलेत काय माहिती. इथं CNG सगळे स्वतः लोक भरतायत हळूहळू. अरे फोकस एक नंबर आहे भाई, खतरनाक आहे फोकस, लय भारी आहे. तो फ्लॅश भारी आहे, फ्लॅश. ॲक्च्युली काय आलं आहे, मी माझ्या हेल्मेटला टिंटेड वायझर लावलं आहे आणि आत्ता डार्क असल्यामुळं कसं आहे, मी त्याला वरती ठेवलं आहे. बट ते ॲक्च्युली लूज झालं वाटतं, नीट बसलेलं नाही आहे. नीट बसवलं आहे मी, पण तरी पण ते खाली येते. सो पुढं चहा वगैरे प्यायला थांबलो ना, तर तिथं परत एकदा काढून एकदा लावणार आहे ते. बघूया आता. काय हेल्मेट जुनं झालं आहे, 2019मध्ये घेतलं होतं सोलचं हेल्मेट, तर ते प्रोडक्शन पण बंद झालं आहे. सो त्याचं वायझर भेटत नाही ना, पॅडिंग भेटतं ना, काय भेटत. सो बघू आता, अपग्रेड करायचं आहे लवकरच हेल्मेट, कारण शेल वगैरे पण जुनं झालं आहे हेल्मेटचं. अँड आय डोंट थिंक की आता ते सेफ आहे, पण सध्या यूज करू शकतो स्पेअर हेल्मेट म्हणून. कधी तुम्ही खंबाटकी घाटातून जात असाल तर इकडं भैरवनाथ मिसळ नक्की ट्राय करा, मस्त मिसळ आहे. मी नेहमी इकडंच येतो ब्रेकफास्ट करायला. कधी मला वाटलं ना तर मी इकडं ब्रेकफास्ट करतो आणि मग इथून कंटिन्यू करतो. गोप्रोला काय झालं तर काय माहिती, मी मागासपासून स्टार्ट करतोय, स्टार्टच होत नव्हतं. थंडी वाजायला लागली का काय माहिती याला. टॉकिंग अबाउट वेदर कंडिशन, एवढी काही थंडी नाही आहे सध्या, नॉर्मल आहे. जशी गोव्याला जाताना थंडी होती तशी तर काय वाटत नाही आहे. म्हणजे लायनर घालूनसुद्धा थंडी वाजत होती तेव्हा, पण आता कंडिशन थोडी ओके आहे, म्हणजे एवढं काही थंडी नाही आहे, बेरेबल आहे. तसं तर मी ॲडव्हेंचर बाईकवर कॉर्नरिंग केलं आहे थोडंफार, पण बघू आता या बाईकवर आपल्याला कसं वाटतंय बघू. सो फर्स्ट थिंग, मोटरसायकल इज व्हेरी लाईट टू हँडल. एवढी हलकी आहे ना बाईक की तुम्ही इझिली कॉर्नरिंग करू शकता.
हे काय रे, इकडे झोपले काय रस्त्यावर? भाऊ 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 कॉर्नरिंग ऑन TRK 502. बापरे. सो चहा वगैरे पिऊन झालेलं आहे आणि आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला निघालो आहे. सो डेस्टिनेशन आहे टाकेश पॉईंट म्हणून, काहीतरी पंचगणीच्या आसपास आहे. डूम डॅम आहे ना, डूम डॅमच्या आसपास आहे ते लोकेशन. मस्त लोकेशन आहे. सो तिकडे गेल्यावर बघू आता कसं आहे वगैरे. यांनी शोधून काढलं आहे, नवीन नवीन लोकेशन शोधून काढण्यात माहिर आहे हा माणूस. सो हेल्मेटचं जे वायझर आहे ते परत एकदा काढून लावलेलं आहे अँड होप सो आता ते निघणार नाही, प्रॉपरली बसलेलं आहे. सो बघूया आता. आणि आता काही गरज लागणार नाही, ऑलमोस्ट सनराईजचा टाईम झालेला आहे. Watch your step in the storm of town. We're fighting for you to come back home soon. The family's miss you. Lost now, but we see you. सो जे पण लोक महाबळेश्वरला येत असतील तर महाबळेश्वरचा जो वाईसुरूर फाटा आहे तो सध्या बंद आहे. सो तुम्हाला जोशी विहीर म्हणून आहे इथून. सो इकडे खाली उतरून तुम्हाला राईटनी महाबळेश्वरला जावं लागेल, कारण आत्ता सध्या रस्त्याचं काम चालू आहे. सो त्याच्यामुळं इकडं रस्ता बंद ठेवला आहे त्यांनी. सो IBWला जेवढी पण पब्लिक आली होती ते सगळे इकडूनच गेले होते, त्यांना अल्टरनेटिव्ह रूट हा दिला होता. सो सकाळी निघालो होतो तेव्हा ट्रिप मीटर सेट केला होता. सो ऑलमोस्ट आत्ता 100 किलोमीटर कवर झालेत. फ्यूल इकॉनॉमी दाखवतो आहे 32.7 किलोमीटर पर लिटर. आणि ट्रिपचा जो टायमिंग आहे तो 1.5 तास झाला आहे आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. सो सकाळी मी एक स्टोरी टाकली होती मोटोरेव्सवाली, तर मोटोरेव्सकडनं मी एक ॲपेरल घेतलं आहे. सो ते मी आज रिव्हील करणार आहे, म्हणजे मी स्टोरी टाकणार आहे, तर त्या स्टोरीमध्ये तुम्हाला दिसून येईल की ते काय आहे ॲक्च्युली. अँड त्यांनी ॲक्च्युली मला 2 गोष्टी दिल्यात. एक तर मी स्वतः घेतलं आहे त्याच्याकडनं परचेस करून, आणि दुसरं म्हणजे त्यांनी मला एक कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट दिलं आहे, ते आहे बलक क्लॉ. सो त्याच्याबद्दलसुद्धा मी रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला की ते ॲक्च्युली कसं आहे. ॲक्च्युली मी आधी वापरत होतो गिअर गॅलेक्सी म्हणून, माझा एक फ्रेंड आहे मुंबईचा, माझा जुना R15 वाला मित्र आहे. सो त्याचं स्वतःचंच शॉप आहे. सो त्यांनी ते मला एक गिव्हअवेमध्ये दिलं होतं गिअर गॅलेक्सीचं. अँड आत्ता करंटली मी यूज करतो आहे ते आहे मोटोरेव्स बलक क्लॉ, स्वतःचं ब्रँड आहे त्याचं. ॲडव्हेंचर बाईकवर जेव्हा आपण बसतो तेव्हा असं वाटतं सिंहासनावरच बसलो आहे, कारण ह्याची जी हाईट आहे ना ती ॲक्च्युली एवढ्यावरती असते की पूर्ण वरतून जो व्ह्यू दिसतो ना तो एक नंबर व्ह्यू दिसतो. आणि कम्फर्ट लेवल तर म्हणजे काय बोलायलाच नको. ॲडव्हेंचरला जे कम्फर्ट आहे ते कुठल्याही बाईकमध्ये भेटणार नाही, कारण मी माझ्याकडं R15 आहे व्हर्जन 1. सो त्याच्यावरनं जेव्हा मी ह्याच्यावर येतो तर खूप फरक पडतो, म्हणजे कारण दॅट इज स्पोर्ट्स बाईक. R15 इज अ स्पोर्ट्स बाईक, दिस इज अ ॲडव्हेंचर टूरर बाईक. सो खूप फरक आहे. आणि असे छोटे मोठे खड्डे या गाडीला काय वाटत नाही. तर माझ्या बाईकमध्ये थोडंसं जाणवतं, कारण सस्पेन्शन टू सस्पेन्शन डिपेंड करतं. ओ हो, अच्छा इकडं निघतो का? आय गॉट इट. सो हे धनश्री मंगल कार्यालय, तर भाऊचं लग्न इकडंच झालं होतं वाईमध्ये. त्याला आठवत असेल, आत्ता हात केला होता त्याने. सो इकडे एकदम धूमधडाक्यात लग्न केलं होतं भाऊनी, मस्त एकदम. आम्ही तेव्हा बाईक रॅली वगैरे काढली होती, कारण तेव्हा आमचा R15चा ग्रुप होता. वाव. सो गाईज, डिजिटल मीटरवर कधी पण 100% ॲक्युरेसी येत नाही, भरोसा ठेवू नये. कारण आत्ता मी जस्ट फ्यूल भरलं तेव्हा ते रेंज दाखवत होतं 360च्या आसपास, आणि अचानक त्याचं झालं 250. तर ते मे बी होतं थोडं, कधी कधी फ्लक्च्युएशन होतं. सो 100% भरोसा ठेवू नये डिजिटल मीटरवर. सो आता परत 370च्या आसपास दाखवत आहे. सो दिस इज हाऊ डिजिटल मीटर वर्क्स. सो थोडंफार तुम्हाला अंदाज पण लावायला लागेल की फ्यूल किती आहे बाईकमध्ये, इन्स्टेड ऑफ रिलाईंग ऑन डिजिटल मीटर. सी, आत्ता परत 280 दाखवत आहे. वेअर इज द पॉइंट माय ब्रो? किधर है? ओके. ओ हो, वाव, क्या बात है. ऑफ रोडिंग चालू.
ये सरळ जाऊ दे सरळ. हां सरळ जाऊ चल. अबे सावधान लिहिले, काय लिहिले ते? ओके सो हा पॉईंट ह्यानी शोधून काढला आहे डूम डॅमच्या जवळचा. लेफ्ट साईडला तुम्ही बघताय सनराईज झालेलं आहे. वाव. गाडी कुठे लावणार? गाडी कुठे लावायची? हां चला. येस चलो. वा 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 वा, एक नंबर पॉईंट शोधून काढलाय भाई. मस्त आहे, मस्त मस्त पॉईंट शोधून काढलाय भाऊनी. एक नंबर भाई, मस्त व्ह्यू आहे. समोर सनराईज पण झाले बघ. आणि इकडे ना अजून इथं डोंगर आहे समोर आहे बघ. तिथं डोंगर आहे समोर. दिसलं दिसलं. तू बस मस्त पैकी. बैठो बैठो साबजी. धन्यवाद. काय व्ह्यू आहे. वा 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 वा, काय व्ह्यू आहे. फॉग आहे, बरं झालं लवकर आलो. पण हा है ना. लवकर यायचा हेच फायदा आहे. सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम डूम डॅम. सो बेसिकली आत्ता आम्ही इकडं पोचलेलो आहे अँड अराउंड 100 किलोमीटर्स झाले. सो टॉकिंग अबाउट द ॲपेरल, जो मी स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला, सो त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. सो तुम्हाला दिसतच असेल की हे एक रायडिंग जर्सी आहे. सो हे मी मोटोरेव्सकडनं घेतलं आहे अँड टॉकिंग अबाउट द क्वालिटी, इट्स रिअली गुड अँड लाईट वेट. म्हणजे 100 किलोमीटर्स झाले तर आता एवढं काय वाटलं नाही. एकदम लाईट वेट आहे अँड पॉलिस्टर मटेरियल आहे. सो इट्स व्हेरी गुड टू यूज फॉर रायडिंग पर्पज. तुम्ही लोक पण परचेस करू शकता. सो मी ह्याची लिंक टाकल साईडला. सो तिकडं जाऊन तुम्ही मोटोरेव्सला फॉलो पण करू शकता अँड जर्सी वगैरे पाहिजे असेल किंवा हुडी पाहिजे असेल तर तेही घेऊ शकता. सो अजून एक गोष्ट त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिली होती मला. सो ती आहे ही मोटोरेव्सची बलक क्लावा. सो हिचं पण जी क्वालिटी आहे ती एकदम लाईट वेट आहे. स्पेशली कानासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही जेव्हा तुम्ही बलकला यूज करता आणि हेल्मेट घालता. सो त्यांनी काय होतं की कानाला थोडंसं रुततं तुम्हाला. सो हेवालं जे बलक क्लाव आहे त्यांनी मला तर काय वाटलं नाही अजून, म्हणजे 100 किलोमीटर्स आलो आहे. सो बघू ह्याचं पण फीडबॅक मी थोडासा राईड कंप्लीट झाल्यावर पूर्णपणे देईल. ह्याची जी प्राईज आहे ती व्हेरी रिजनेबल आहे. इट्स अराउंड 180 समथिंग. सो त्यांनी मला एक गिफ्ट म्हणून दिलं आहे. सो आता मी यूज करणार आहे याला, पुढचे जेवढे पण राईड्स होतील त्याला यूज करणार आहे. अँड थँक्यू सो मच फॉर दिस जर्सी ॲज वेल एज बलकलाव. थँक्यू सो मच मोटोरेव्स. सो गाईस हा व्ह्यू पॉईंट आहे डूम डॅमचा अँड here are the machines, beautiful machines. One is the TRK and other is the KTM 390 Adventure. सो गाईस डेस्टिनेशन पॉईंटचे इथं फिरून वगैरे झालं आहे आणि फोटोज वगैरे पण काढलेत. सो ते इंस्टाग्रामला येतील फोटोज. जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल माझ्या तर जाऊन फॉलो करा. इंस्टा आय डी आहे homoSapien_wolf. सो मित्रांनो आमचा ब्रेकफास्ट वगैरे राहिलेला आहे करायचा. सो आता आम्ही खंबाटकी घाट उतरल्यावर भैरवनाथ मिसळ म्हणून आहे, खूप फेमस आहे. सो तिकडं आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे अँड तिथून मग घरी जायचा प्लॅन आहे. गाईस ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आमचा. खंबाटकी घाटात थांबलो होतो, तिकडं मिसळ आणि चहा वगैरे घेतला आहे आम्ही.
सो आता घरी निघालो आहे अँड करंटली आय विल बी टॉकिंग अबाउट द फीडबॅक ऑफ द बाईक दॅट इज KTM ॲडव्हेंचर 390X Plus 2025 एडिशन. सो 3 पॉईंट सांगणार आहे, 3 गुड पॉईंट अँड 3 बॅड पॉईंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल द कम्फर्ट ऑफ दिस बाईक इज व्हेरी गुड. सो लॉंग राईडसाठी इट्स व्हेरी गुड बाईक. यू कॅन राईड द बाईक अराउंड 400 to 500 नॉनस्टॉप without any restrictions. And second point talking, the बाईकची जी स्टेबिलिटी आहे दॅट इज व्हेरी गुड. सो मी ॲक्च्युली कॉर्नरिंग पण केलं आहे बाईकवर अँड हाय स्पीडला क्रूज केलं. सो ह्याचा जो विंड ब्लास्ट आहे तो खूप कमी आहे ड्यू टू दिस वायझर. सो ॲक्च्युली गाईज थर्ड पॉईंट असा आहे की ही जी बाईक आहे दॅट इज व्हेरी लाईट वेट टू हँडल. मोस्टली ट्रॅफिकमधनं किंवा तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा ट्रॅफिकमधनं आलो खंबाटकीच्या इथून, सो त्यावेळेस ही बाईक पटापट म्हणजे लेफ्ट किंवा राईट इकडून तिकडून पटकन निघत होती. सो इट्स व्हेरी इझी टू हँडल अँड लाईट वेट आहे. प्लस या गाडीचं वेट जे आहे ते ऑलमोस्ट 170 kgचे आसपास आहे. अँड सो दिस इज द थर्ड पॉईंट. नाव वी विल टॉक अबाउट द बॅड पॉईंट्स ऑफ द बाईक. सो माझ्या अकॉर्डिंग जे मला वाटलं ते मी फीडबॅक देणार आहे. सो टॉकिंग अबाउट द फर्स्ट पॉईंट, बाईकचा जो थ्रॉटल रिस्पॉन्स आहे तो थोडासा डिलेमध्ये येतो ड्यू टू राईड बाय वायर फीचर. अँड सेकंड पॉईंट इज जे बाईकचे सस्पेन्शन्स आहे ते चांगले आहेत, बट मला थोडंसं फील झालं की ते थोडेसे हार्ड आहेत. कारण म्हणजे जसं आता रोड खोदला आहे वर खाली जसं त्याचं पोझिशन आहे, सो त्याच्यावरनं जेव्हा जातो ना तर थोडंसं फील झालं मला की ते सस्पेन्शन ते जो हार्ड आहे, बट एवढं नाही, इट्स बेरेबल, म्हणजे तेवढं चालू शकतं. सो हा झाला सेकंड पॉईंट. अँड टॉकिंग अबाउट द थर्ड पॉईंट, जो पिलियन सीट आहे मागचा तो एवढा कम्फर्टेबल नाही आहे अंटिल अँड अनलेस तुम्ही जोपर्यंत त्याला टॉप बॉक्स लावत नाही. कारण त्यांनी काय केलं आहे, मागचा जो सीट आहे पिलियनवालं ते एकदम शॉर्ट करून टाकलं आहे. सो ॲक्च्युली ही जी बाईक आहे दॅट इज डिझाईन ऑन डकार रॅली, म्हणजे डकारमध्ये जे बाईक वापरतात, सो त्याच्या अकॉर्डिंग ही बाईक थोडी त्यांनी डिझाईन केली आहे. सो तसं म्हणायला गेलं तर जी रायडरची सीट आहे दॅट इज कम्फर्टेबल, बट पिलियनसाठी थोडासा प्रॉब्लेम आहे जोपर्यंत तुम्ही टॉप बॉक्स लावत नाही, कारण टॉप बॉक्सला तुम्हाला टेकायला भेटतं. सो असे 3 पॉईंट्स आहेत जे मला थोडेसे वाटले म्हणजे KTM ॲडव्हेंचरमध्ये. सो अकॉर्डिंग टू मी जेवढं मला वाटलं तेवढं मी फीडबॅक दिला आहे. सो ओव्हरऑल ही जी बाईक आहे लंबी रेस का घोडा आहे, लॉंग राईडसाठी बेस्ट आहे, टूरर बाईक आहे, 1 नंबर आहे. ऑफ रोडिंगमध्ये थोडंसं म्हणजे ही ॲक्च्युली X+ आहे. सो X+मध्ये कसं आहे ॲलॉय व्हील दिलेत, सो ह्याला ऑफ रोडिंग एवढं एक्स्ट्रीम नाही करू शकत, बट नॉर्मल ऑफ रोडिंग आपण करू शकतो याच्यावर. सो दॅट इज ओके. अँड ओव्हरऑल बाईक इज रिअली गुड ॲडव्हेंचर बाईक. सो इंडियन रोडसाठी बेस्ट बाईक आहे. KTM 390 ॲडव्हेंचर Xमध्ये त्यांनी क्रूज कंट्रोलचं फीचर पण दिलं आहे. सो हे पण मी थोडंसं यूज करणार आहे, मगाशी ऑलरेडी यूज केलं होतं. सो इट इज वर्किंग व्हेरी गुड. बट असं नाही आहे की क्रूज कंट्रोल ऑन केलं तर तुम्ही हात सोडणार, दिस इज नॉट डन. हे करायचं नाही आहे, तर थोडंसं मी यूज करणार आहे पुढे गेलं, लेट सी बघू. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज रिअली गुड विथ दिस बाईक. अँड थँक्यू सो मच अनुराग फॉर गिविंग मी दिस बाईक फॉर सम डेज, सो दॅट आय कॅन गेट द एक्सपिरियन्स ऑफ 390 ॲडव्हेंचर. गोप्रोची बॅटरी थोडीशी लो आहे. अँड आजची जी राईड आहे ती आज आपण इकडंच एंड करूया. And first of all, thank you so much for watching the video, guys. And if you guys have not subscribed to my YouTube channel, go and subscribe to YouTube channel. चॅनल का नाम है होमो सॅपियन वुल्फ. अँड तुम्ही जर माझा कोल्हापूरचा ब्लॉग बघितला नसेल तर चॅनलला जाऊन ब्लॉग बघा. अँड त्याच्या पुढचे जेवढे पण पार्ट आहेत ते लवकरच येतील. पार्ट 2 मला रिलीज करायचं आहे. अँड देन IBWची जी गोवा राईड झाली होती त्याचंसुद्धा व्हिडिओ येणार आहे लवकरच. थोडा टाईम नाही भेटत आहे एडिटिंगसाठी, सो ते पण लवकरच येतील. सो भेटूया नेक्स्ट राईडमध्ये. अँड थँक्यू सो मच.